काल रात्री असे काही मोदक बनवले होते. उकडीचे मोदक आहेत हे, गव्हाच्या पिठापासून बनवलेले. वांग्याची छान अशी आमटी बनवली होती, चपाती बनवली होती. आता कोणच्या हातात आहे? हे बघ, हे बघ, हे बघ. माझं पिल्लू आणि आजी अशी काही खेळत होते बघा. खूप छान खेळतात ते. आईना लहान मुलांना खूप छान खेळवू शकतात. म्हणजे त्यांचं बॉन्डच छान आहे बघा मुलांबरोबर. आणि कुठल्याही लहान बाळाला त्या खूप छान हँडल करतात. अशी काही खेळत होती बघा. खूप वारं होतं म्हणून टोपी घातली होती. कशी काय ठेवली होती काय माहिती. तिचं टक्कल केले अजून परत, कारण केस तिचे दाट होण्यासाठी. कारण जशी मोठी होईल तसे तर ती काही करून नाही देणार. पायाला काल काहीतरी टोचलं होतं, त्यामुळे पाय असं आकडून पकडत होती. मध्येच खाली ठेवायची, मध्येच असं पाय आकडून घ्यायची. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, असं काहीतरी स्वतःच वेगळं खेळत असते. त्यानंतर इथं बघा आम्ही जेवणात ना हे धिरडे बोलू शकतो आपण, किंवा बेसन पोळीसारखंच पीठ भिजवलं होतं. यात रवा, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ थोडंसं असं मिक्स केलं होतं आणि ते भिजवलं होतं. रव्यामुळं क्रंची होतं म्हणून केलं होतं. त्यात गाजर, काकडी खिसून घातली होती, कांदा राहिला तो घातला. आत्ता थोडासा चिरला, एक बेसनची पोळी केल्यासारखं करायसाठी. आणि राहिलेलं परत मग आई चिरून देत होत्या कांदा. हे तेल तुम्हाला जास्त वाटत असेल, मी भाकरी केलेल्याच तव्यात करत होती म्हणून जराशी तेल जास्त सोडलं होतं. कारण चिकटू शकतं नॉनस्टिक तवा, कशाला परत परत भरवा म्हणून मी याच्यातच केलं होतं. पहिल्या ह्या धिरड्याला ना खरंच मी तेल घातलं होतं जास्त, पण तुम्हाला दाखवते कमी तेलात. पण हे होतं, नॉनस्टिक तवा असेल तर नुसतं अगदी पुसलं ना तरी चालतं तेल, आणि नाही घातलं तरी पण होतं. पण छान लागतं. आम्ही शक्यतो तूपच घालत असतो, पण आज आम्हीच फक्त खाणार होतो. सर्वस्वीचं खाऊन झालं होतं. सर्वस्वीला पण बनवलं होतं, ते तुपात बनवलं होतं. आणि सतत तूप नको म्हणून मग थोडंसं तेलाचा वापर केला होता. इकडं आईने कांदा चिरून दिला. हे बघा असं काही भाजलं होतं, पहिलंच केलं होतं. आणि तेल जास्त घातल्यामुळं छान झालं होतं, भाजलं होतं. अगदी बेसनच्या पोळीसारखंच दिसतं. आता बघा मी ही अर्धी पळी तेल घेतले, त्यातलं पण अर्ध घातलं आणि काढून ठेवलं राहिलेलं. तर एवढ्यात पण बघा कसं ते ओतलं ना की तेल बाजूला पसरलं जाते. इथं बघा तेल एवढं थोडंसं आहे, पण ते जसं जसं आपण पीठ ओतत जातो ना तसं तसं तेल बाहेर पसरत जातं. त्यामुळं वाटतं की खरंच आपण तेल जास्त घातलं की काय. पण एवढं भाजण्यासाठी लागतंच, गरजेचंच आहे. आपण थोडीच तळून काढतोय ते, पण खूप छान चवीला होतं. हे तुम्ही कधी तर करून बघा. ह्यात आपल्या आवडीनुसार थोडंसं तिखट, मीठ टाकायचं, हळद टाकायची, कोथिंबीर वगैरे हवं असेल तर टाकायची. सर्वस्वीला आवडत नाही म्हणून मी तर नाही टाकलेली. आणि बेसनच्या पोळीसारखं छान भाजून घ्यायचं. तुम्ही सॉस सोबत पण खाऊ शकता, नाही तर असंच पण छान लागतं. तर ना सर्वस्वीला खूप आवडतं. मी दिवसातून एकदा तरी हे असं वेगवेगळ्या पिठांचं करत असते. दूध भात आणि हे धिरडं पण खायचं चाललं होतं तिचं. तर तिला आवडतं बघा असं. थोडंसं दूध भात खाल्लं होतं, त्याच्या पण मिशा उठल्या होत्या तिला. आणि हे पण खात होती, आवडीनं खाते सगळं ती. म्हणजे सगळंच खाऊन बघायचं असतं. असं काही टकलू केलाय आज तिचा. पण खूप मागं लागली होती, मम्मा मेहंदी काढ, मम्मा मेहंदी काढ म्हणून. तिला ही बघा अशी मेहंदी काढली. पातळ झाली होती पण काढली. आणि ते सुकवण्याशिवाय तर पर्याय नव्हता, कारण खूप पातळ अशी झाली होती. कुठं तर लागायची ड्रेसला वगैरे असं. पण तिनं ते स्वतःच्याच अंगाला लावून घेतली. आणि आवडते खूप तिला मेहंदी. असं काही तिचं बघा टक्कल केलंय, कशी बोलत असते बघा. खूप चुरू बोलायला लागली. तू म्हणजे कोण? तू आगाव, तू आगाव. ये बघू, ऐको किती छान छान, किती छान. कोणाला नाही? नाही काढली पप्पाला? कोण काढणार पप्पाला? तू काढणार? बर, कधी काढणार? बर. आवडली तुला मेहंदी? तुला आवडती मेहंदी? आणि तुझे केस कुणी नेले? कोणी नेले? कोणी? सांग ना खरं, तुझे केस कोणी नेले? चू, तुझे केस कुणी नेले? कोणाला माहिती आहे मग?
सांग ना केस कोणी नेले तुझे? मला नाही काय माहित. हे कोणी बोलाय शिकवलंय तुला? तू मी कधी शिकवलं? हे काय करते? ए मेहंदी पुसेल की. पुसली वाटतं मेहंदी सर्वस्वीची. पुसली? नाही उठले. बघू दाखव. आहे की. अरे वा वा वा. मला नाही. मला नाही मेहंदी. मी तुला मला काढ ना मेहंदी. काढ ना. लावली. असं काही तिचं बघा बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर बघा इथं लोणच्याचं पॅकिंग केले. 2 किलोची ऑर्डर द्यायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.